भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयानं 32 वर्ष तरुणाच्या बाबतीत निष्क्रिय इच्छामरणाची याचिका मान्य केली। 2013 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी गाझियाबादचा हरीश राणा इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला। त्यानंतर गेली 13 वर्ष तो कोमात होता। त्यामुळे हरीशच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात निष्क्रिय इच्छामरणाची याचिका दाखल केली होती। या विषयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता न्यायालयानं निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली। तसंच ही प्रक्रिया मानवी पद्धतीने पार पडायला हवी असं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। आपल्या देशामध्ये कदाचित लोकांना कल्पना नसेल की पॅसिव्ह इच्छामरण किंवा निष्क्रिय इच्छामरण हा आपल्या देशातल्या नागरिकांचा अधिकार आहे असं यापूर्वीच खरं म्हटलं जर का तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। परंतु त्याविषयी ती जी काय आवश्यक फ्रेमवर्क जे काय आहे तर त्या फ्रेमवर्कची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत झालेली नव्हती। सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामुळे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकाराला चांगलीच चालना मिळेल आणि ज्या काय अर्धवट राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पटपट पुढे जातील आणि हा सन्मानाने मरण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्येक भारतातल्या नागरिकाला आता अवेलेबल होईल अशी आशा बाळगतो। आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संसदेत आक्रमक पवित्रा घेतला। मोबाईल रिचार्जची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ग्राहकांचे इनकमिंग कॉल्स आणि SMS बंद केले जातात। या धोरणामुळे देशातील कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय मोबाईल धारकांचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच पुढे बोलताना वर्षभरात 12 महिने असतात, मात्र 28 दिवसांच्या महिन्यामुळे ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करावा लागतो। त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून होत असलेल्या ग्राहकांची लूट तातडीनं थांबवावी अशी मागणी खासदार राघव चड्ढा यांनी केली। रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग के साथ साथ इनकमिंग कॉल का भी बंद होना। सर जब प्रीपेड प्लान एक्सपायर होता है या मोबाइल रिचार्ज की वैलिडिटी खत्म होती है तो आपकी आवाज बंद कर दी जाती है। फोन मेरा, सिम कार्ड मेरा, नंबर मेरा, तो सर रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग कॉल बंद होना समझ आता है, लेकिन इनकमिंग कॉल बंद होना सरासर मनमानी है। दूसरी समस्या जो प्रीपेड कस्टमर्स फेस करते हैं वो है टेलीकॉम ऑपरेटर का 28 दिन का मंथली रिचार्ज। साल में सर महीने 12 होते हैं, लेकिन 28 दिन की रिचार्ज के माध्यम से 13 टाइम्स रिचार्ज कराना पड़ता है। कैसे सर? 28 दिन इंटू 13 टाइम्स इज इक्वल टू 364 डेज। ये एक बड़ी क्लेवर स्ट्रैटेजी है जिसके चलते आपको फीलिंग 30 दिन की देते हैं लेकिन आपसे डीलिंग 28 दिन की करते हैं। सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धादरम्यान काँग्रेस पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। मोदींनी आपल्या केरळ दौऱ्यादरम्यान NDAच्या सभेतून काँग्रेसवर हल्लाबोल केला। जगात युद्धसदृश परिस्थिती आहे पण काँग्रेसचे नेते जाणून बुजून बेताल वक्तव्य करून भ्रम पसरवत असल्याचा आरोप मोदींनी केला। ये बहुत बड़ा दुर्भाग्य है कि कांग्रेस पार्टी इतने बड़े वैश्विक संकट में भी राजनीति ढूंढ रही है। कांग्रेस पार्टी जानबूझकर उकसाने वाले बयान दे रही, गैर जिम्मेवार बयान दे रही ताकि स्थितियां बिगड़ जाएं, हमारे लोग वहां संकट में फंस जाएं और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का, रील बनाने का अभियान शुरू कर सके। यही उनका खेल है। ये लोग मिलकर अफवाहें फैलाने में जुटे हैं। आज युद्ध के समय, इस समय में भी कांग्रेस लेफ्ट और उसका इकोसिस्टम देश में पैनिक क्रिएट करने में, भय पैदा करने में पूरी ताकत खपा रहे हैं। मैं देशवासियों को कहूंगा, कांग्रेस लेफ्ट और इनके इकोसिस्टम द्वारा फैलाई जा रही अफवाहों से सतर्क रहे, सावधान रहे।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्यामुळे निर्भया फाउंडेशनचे देवेंद्र भुतडा यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात 2022 मध्ये खटला दाखल केला होता. गेल्या 4 वर्षांपासून याबाबतीत न्यायालयीन खटल्याचं कामकाज सुरू होतं. मात्र या खटल्यातील याचिकाकर्ते देवेंद्र भुतडा हे परदेशात स्थित झाल्यानं त्यांना या खटल्यात दरवेळी उपस्थित राहणं शक्य नसल्यानं त्यांनी न्यायालयातील याचिका मागे घेतली. परिणामी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांनी खटला रद्द करत हा जो विषय आहे तो निकाली काढला. अखाती युद्धामुळे बाधित झालेल्या गॅस पुरवठ्याचा परिणाम आता रेल्वेच्या केटरिंग सेवेवरही दिसू लागलाय. आयआरसीटीसीच्या किचनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. आयआरसीटीसीच्या माध्यमातूं देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सेवेत बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंडळानं केल्या आहेत. कुर्ला, शिवडी, पनवेल, वलसाड, चेंबूर, बोरिवली, पवई या 7 ठिकाणी आयआरसीटीसीचं क्लस्टर किचन आहे. आज या किचनमधून प्रवाशांना फक्त रेडी टू ईट असे पदार्थ देण्यात आले. मुंबईच्या वेस्ट झोनमधले जितके काही कॅन्टीन आहेत ते सगळे बंद आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली. म्हणून आम्ही आलेलो आहोत शिवडीला, ज्या शिवडीला IRCTCचं अशाच प्रकारचं एक कॅन्टीन आहे. आता इथे जे बघताय तुम्ही, या कॅन्टीनमध्ये म्हणजे याच जागी IRCTCचं हे क्लस्टर कॅन्टीन आहे. इथून अनेक अनेक महत्त्वाचे ज्या ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला खाद्यपुरवठा केला जातो. इथेच ते ट्रेन्स जी आहे त्यामधलं खाद्य जे आहे ते बनतं, सामान बनतं. पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन या ठिकाणी बंद आहे. यांचं किचन या ठिकाणी बंद आहे कारण की त्या किचनमध्ये गॅस पुरवठा झाला नाही आहे असं त्या इथल्या कामगारांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर इथे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या गॅस पुरवठा न झाल्यामुळे, गॅस पुरवठा आतमध्ये होत नसल्यामुळे हे कॅन्टीन आज बंद आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. गॅसच्या वापरावर सरकारनं निर्बंध लावल्यानं त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. श्रीरामपूरमधील बाजारतळ परिसरात जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं छापा अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर कारवाई केली. BPL, HP, भारत गॅस कंपन्यांच्या टाक्या, गॅस रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार, वजन काटे असा एकूण 47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या शोएब दादामिया शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने काल रोजी श्रीरामपूर शहरामध्ये छापा टाकला. सदर ठिकाणी इसम नामे शोएब दादामिया शेख हा घरगुती वापराचं गॅस सिलेंडर हे वाहनांमध्ये इंधन म्हणून भरवण्याचा अवैध व्यवसाय करताना त्यांना मिळून आलं. सदर छाप्यामध्ये त्यांनी एकूण 7 गॅसचे सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मशीन, वजन काटे इत्यादी एकूण 84,000ची साधनसामग्री जप्त केलेली. कोल्हापुरात झणझणीत मटण आणि तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही अधिक आहे. मात्र याच मटणाला शिजवण्यासाठी सर्वात जास्त गॅसचा वापर होतो. व्यावसायिक गॅस बंद केल्यानं आता हॉटेलातील व्यावसायिक हे चुलीवरचं जेवण देण्याकडे वळलेत. कोल्हापुरातील हॉटेलमधून चुलीवरच्या जेवणाचा आढावा घेतलाय विजय केसरकरनं. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता व्यावसायिक गॅस आहे तो देणं बंद केलेला आहे आणि त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांची चांगली अडचण झाली. मात्र आता कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांनी त्याच्यावरती एक उपाय काढायचं ठरवलेला आहे आणि तो उपाय म्हणजे चुलीवरचं जेवण आहे ते करायला सुरुवात केली. राजवीर हॉटेलमध्ये आपण सध्या आलो आहोत आणि राजवीर हॉटेलमध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं आता चुलीवरती हे जेवण आहे ते बनवायला सुरुवात झालेली आहे. खरं तर राजवीर हॉटेलने एक फेस्टिवल म्हणजे मुंडीचं फेस्टिवल आहे ते त्यांचं सुरू आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी असते आणि अशावेळी कोल्हापूरकरांची या ठिकाणी येणाऱ्या खवय्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि म्हणून त्याने आता हे चुलीवरती जेवण करायला सुरुवात केली. मला सांगा, तुम्ही हे चुलीवर जेवण आता असं का करतायत? काय झाले? गॅस मिळतोय नाही मिळतोय काय सांगितलं? आता आमच्या हॉटेलला आम्ही आता मुंडी फेस्टिवल अरेंज केलेला आहे. ह्या आठवड्यात साधारण आता 3-4 दिवस झाला आमचा मुंडी फेस्टिवल आहे. तर मुंडी फेस्टिवलला मटन चिकनच्या तुलनेत 1.5 पटीनं गॅस लागतो. पण आम्ही मुंडी फेस्टिवल चालू केला आणि लगेचच गॅसची टंचाई चालू झाली. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की कोल्हापूरकरांची गैरसोय होऊ नये आणि आमच्या फेस्टिवलला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे म्हणून लोकांची गैरसोय नये म्हणून आम्ही हे चूल चालू करायचा निर्णय घेतला. म्हणून आम्ही ही लाकडं हे पातेलं हे चुलीचा सगळा घाट घालून आम्ही आता सध्या लोकांना चांगली सेवा देण्यासाठी गॅसच्या कमतरतेमुळं आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे. टीम सगळी आता ही बाकीची कामं सोडून त्या लाकडाच्या आणि चुलीच्याच पाठीमागे लागली आहे. तर ते आम्हाला न करता आमची एक विनंती आहे
की लवकरात लवकर हे गॅस सुरळीत करावं आणि आम्हाला गॅस उपलब्ध करून द्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.